उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येतात आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही पर्यटनाचं प्लॅनिंग करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एक उत्तम पर्याय सांगणार आहोत। सोलापूरमध्ये बोरामणी गवताळ सफारी सुरू झालेली आहे। जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या गवताळ सफारीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। या गवताळ सफारीमध्ये तुम्हाला विविध प्रकारची हरणं, काळवीट, खोकड, विविध प्रकारचे परदेशी पक्षी, खोकड, लांडगे, वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आणि सरडे सुद्धा पाहायला मिळणार आहेत। निसर्गाच्या कुशीतला भन्नाट असा हा अनुभव असणार आहे आणि तुमच्यासाठी बोरामणी सफारीची ही एक्सक्लुझिव्ह झलक। हा सुंदर नजारा बोरामणी गवताळ सफारीतला। सोलापूर जिल्ह्यात ही नवी जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे। ही जंगल सफारी म्हणजे जैवविविधतेचा अद्भुत खजिनाच। हरणं, लांडगे, बंगाल लोंबडी, काळवीट, नीलगाय आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांचं इथे सहज दर्शन होतं। सफारीसाठी सकाळ आणि दुपार अशा 2 वेळा निश्चित करण्यात आल्या। सकाळी 6:30 वाजता सुरू झालेली सफारी सकाळी 9:30 ला संपते, तर दुपारची जंगल सफारी दुपारी 3 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजता संपते। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा एपिसोड हा स्पेशल खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झालेली आहे। हा जो आपला सह्याद्रीचा घाट माथा आहे तो वगळता फारसं आता जंगल राहिलेलं नाही आणि म्हणून सोलापूरमध्ये की जिथे बोरामणी हा तसा गवताळ प्रदेश आहे तिथे जर कोणी जंगल सफारी सुरू करत असेल आणि ते जर तुम्हाला असे म्हणाले की तुम्हाला एरवी जे प्राणी संग्रहालयामध्ये पाहता येतात असे प्राणी मुक्त स्वच्छंद फिरताना बघता आले तर तसा आनंद तुम्हाला ह्या सोलापूरच्या बोरामणीच्या गवताळ प्रदेशामध्ये ही जी एक नवी जंगल सफारी सुरू केली आहे वन विभागानं तिथं तो घेता येतो। आणि हा टॉवर बघा ना, इथे तुम्हाला रात्रीच्या वेळेला ह्या टॉवरवरती बसून एक असा आस्वाद घेता येऊ शकतो की निसर्ग, मित्रांचं म्हणेल की इथे एक छानसं मेडिटेशन पण होईल। आणि हे साधारणपणे तर तुमचा परिचय करून द्या बरं। या अलीकडे तुमचं नाव काय पूर्ण? शशिकांत एकनाथ सावंत, वनपाल, दक्षिण सोलापूर। या तर सावंत साहेब मला सांगा, हे आपलं या इकडे आपण चालतो। हो सर। हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र किती आहे? सर बोरामणी राखीव जंगल गट नंबर 574, 107 हेक्टर व बोरामणी हे पकडा तुमच्यावर 769 चला पुढे। क्षेत्र 157 हेक्टर असं दोन्ही मिळून टोटल किती आहे? टोटल 262 हेक्टर क्षेत्र आहे सर। बरं, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी पाहता येतात? सर लांडगा एक पहिला प्राणी आहे, काळवीट आहे, ससा आहे, मोर आहे, घोरपड दिसते आणि कोल्हा, खोकड असे पण प्राणी दिसतात। चला इकडे जाऊ। आणि भरपूर प्रमाणात प्राणी आहेत। काळवीट जास्त प्रमाणात आहेत, ससा भरपूर आहे, मोर पण भरपूर आहेत आणि फिरण्यासारखा परिसर आहे। चांगले प्राणी दिसतात। बर, साप कोणते कोणते? कोबरा साप आहे, मण्यार दिसतो बर असे, आणि परत हरणटोळ वगैरे हिरवाही साप दिसतो। वा, हो, काय छान दृश्य। आणि मला पूर्ण खात्री आहे की आता वन विभागानं हा जो प्रयोग सुरू केलाय तर हा तुम्हाला पावसाळ्यामध्ये फारच निसर्गरम्य भासेल। बघा, मी टॉवरच्या वर आलो आणि एक मनाला कशी छान आहे बघा, मावळतीचा हा सूर्य, काय विहंगम असं दृश्य आहे। तुम्ही जगभरामध्ये अनेक सफारी पाहिले असेल। डेझर्ट सफारी असेल, समुद्र सफारी असेल, जंगल सफारी असेल, अशा अनेक सफारी। परंतु पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे ती म्हणजे पठारी भूप्रदेश आहे, साधारणतः कुसळ वगैरे असा जो गवताळ प्रदेश आहे तो पश्चिम महाराष्ट्रात दिसून येतो आहे। असाच नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तो सोलापुरातील फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने जो आहे तो राबवण्यात आलेला आहे। एकंदरीत जो आहे ती गवताळ सफर जी आहे, गवताळ प्रदेशाची जी सफर आहे, गवताळ जंगलाची जी सफर आहे ती घडवण्याचं काम जे आहे सोलापुरातील फॉरेस्ट डिपार्टमेंट करते आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। 11 किलोमीटर हे ट्रॅक आहे, जवळपास 600 एकराचा हा परिसर आहे आणि इथले आपल्याच परिसरातले प्राणी असतात, पक्षी असतात। आता चंद्रकर साहेबांनी त्या दिवशी माहिती दिली की काळवीट त्याची विष्ठा नेहमी एकाच ठिकाणी टाकतो
का टाकतो तर तो त्याचं क्षेत्र फिक्स करत असतो. त्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या नराला तो येऊ देत नाही आणि जो जिंकतो त्याच माद्या त्याच्याबरोबर राहतात. दुसरी माहिती त्याने एका पक्षाची सांगितली, पकुर्डीची माहिती सांगितली, पकुर्डी कशी असते, त्याचं नर आणि मादी ते सांगितली. त्याचबरोबर एक ह्याचा पक्षी सांगितला, खाटीक पक्षी सांगितला. मी विचारलं हे नाव नाविन्यपूर्ण आहे, खाटीक कसं काय नाव पडलं, तर त्याला जोडून इतकी सुंदर माहिती सांगितली त्याने की खाटीक हा पक्षी जसा खाटीक बोकड कापल्यानंतर टांगून ठेवतो तसा हा पक्षी शिकार केल्यानंतर झाडाला हे टांगून ठेवतो शिकार, आणि ज्यावेळी त्याला गरज पडते त्यावेळी तो शिकार खातो. होला हा पक्षी नेहमी जोडीनं फिरतो. काही पक्षी थव्यानं फिरतात, समूहात फिरतात, काही पक्षी एकटे एकटे फिरतात, पण होला हा असा पक्षी आहे की तो जोडीनंच फिरतो आणि एखाद्याचा जर अपघातात मृत्यू झाला तर दुसरा जोडीदार तयार करतो, पण जोडीनंच फिरतो. आपल्याच परिसरातले हे पक्षी आहेत, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. टिटवी आम्ही सहज विचारलं, टिटवी कधीच झाडावर बसत नाही. त्याच्या पुढची माहिती साहेबांनी सांगितली की टिटवीला 3च बोटं असतात, त्यामुळे ते फांदी पकडू शकत नाही, त्यामुळे ते वर जाऊ शकत नाही. ह्या परिसरामधला आदिवास ह्या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्याचा इतका सुंदर उपक्रम आहे की जवळपासच्या 200-300 किलोमीटरच्या परिसरात असा उपक्रमच कुठं नसेल. गवतामध्ये किंवा मोकळ्या मैदानामध्ये राहणारे प्राणी आणि पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काळवीट जे आहेत, तर या आदिवासामध्ये प्रमुख एक मोठा प्राणी म्हणजे काळवीट आहे. त्याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही प्रकारचे काळवीट आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्याच्यामध्ये काळवीट जो आहे तो काळ्या रंगाचा नर असतो, तो त्याच्या आदिवासाचं रक्षण करण्यासाठी तिथं टिकून राहतो आणि माद्या असतात त्या भटकत ग्रुपमध्ये फिरत असतात. तर आपल्या इकडे हा प्रमुख हरणांच्या प्रकारामधला काळवीट हा प्रजातीचा आपल्याकडे प्राणी आढळतो. बोरामणी जंगल सफारीमध्ये वन्यजीव निरीक्षणासाठी मचाण, पाणवठे आणि विश्रांतीसाठी पॅगोडाची सुविधा उपलब्ध आहे. हे जे कोणी पर्यटक येणार आहे त्यांच्या स्वतःच्या गाडी घेऊन यावं लागेल. सध्या आपल्याकडे जिप्सीच्या अवेलेबिलिटी नसल्यामुळे स्वतःच्या गाडीने त्यांना पर्यटन करावं लागेल. परंतु तिथला जो ट्रेन गाईड आहे त्यांना सोबत घेऊन सफारी करणे कंपल्सरी आहे. आणि आपण चार्जेस सुद्धा नॉमिनल ठेवलेला आहे. एंट्री फी म्हणून 500 रुपये आणि गाईड फी म्हणून 500 रुपये, म्हणजे 1000 रुपये आपल्याला स्वतःच्या गाडीने सफारीचा आनंद घेता येतो. बोरामणीच्या नैसर्गिक अधिवासात विविध प्रकारची फुलपाखरं, सर्पमार गरुडासारख्या दुर्मिळ पक्ष्यांचा विहार आहे. आपल्या बोरामणीच्या परिसरामध्ये लांडगी आढळतात, त्यानंतर खोकड आहे, तसेच विविध प्रकारचे सरपडणारे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये घोरपड असेल, त्यानंतर माळ म्हणजे रंगीत गळ्याचा सरडा आहे, त्यानंतर पांढऱ्या गळ्याचा सरडा आहे. तसेच शिकारी पक्षी, बहुसंख्य शिकारी पक्षी जे कझाकिस्तान, मंगोलिया या ठिकाणाहून आपल्या बोरामणीच्या परिसरामध्ये येतात. मग मॉन्टिगाचा हरियर आहे, पॅल्युड हरियर आहे, त्यानंतर पेरिगिन फाल्कन त्याला आपण ससाना म्हणतो, त्यानंतर व्हाईट आय बझर्ड त्याला तिसा म्हणतो, तसेच तुरुमती म्हणजे रेड हेडेड फाल्कन, असे विविध प्रकारचे शिकारी पक्षी या आपल्या गवताळ महारणावर दरवर्षी ते येत असतात. अनेक म्हणजे ज्याला आपण सस्तनी प्राणी म्हणतो, मॅमल्स म्हणतो, आणि जे आपल्या वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये शेड्यूलमध्ये आहेत असे कोल्हा, लांडगा, खोकड हे, तसेच काळवीट असे अनेक मॅमल्स आपल्याकडे सापडतात. याशिवाय अनेक प्रकारची हे ज्याला म्हणू आपण मांजरे, म्हणजे रान मांजर आहे, त्याच्यामध्ये उद मांजर आहेत, असे देखील आपल्या इथं भरपूर प्रमाणामध्ये सापडतात. आणि याशिवाय घोरपडीसारखा लुप्त होत राहणारा प्राणी हा देखील घोरपड आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं सापडते. ग्रासलँडमध्येच असणाऱ्या डायव्हर्सिटीवरती सगळी फूड चेन डिपेंड करते. जसं की गवतावरती काही इन्सेक्ट्स वाढतील, इन्सेक्टला खाणारे रेप्टाईल्स वाढतील, रेप्टाईल्सना खाणारे पक्षी वाढतील. तसंच ग्रासलँडवरती तुम्हाला सस्तन प्राण्यांमध्ये ससे दिसतील, खोकड आपल्याकडे तिथे दिसतात, लांडगे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यांचा तो ट्रान्झिट एरिया पण आहे. लांडगा, गंगेवाडी, नान्नज,
आपला बोरामणी भाग, माळढोक पक्षी तिथे आहे. अगदी दुर्मिळ असा तन्मोर तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि सरड्यांचे प्रकार खूप आहेत तिथे. सरगोटा नावाचा जो फॅन थ्रोटेड लिझार्ड म्हणतात, त्याचे 3 प्रकार आपल्याला तिथे पाहायला मिळतात. पालींचे खूप स्पीशीज आहेत. आपण पाहायला गेलो तर तिथे स्पायडर्स आहेत, कोळी किडे खूप मोठ्या प्रमाणात तिथे दिसून येतात. ग्रास हॉपर्सच्या व्हरायटीज तिथे आहेत. ही सफारी म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक अनोखा अनुभव. कधी म्हणले ट्रेनिंग यांना? चंद्रपूरला. बरं. चंद्रपूरला ट्रेनिंगला पाठवलं होतं गाईड. 6 गाईड आणि 1 मॅनेजर असं 7 जणांची टीम आहे त्यांची. त्यांना आपण एक चांगलं उत्तम दर्जाचं ट्रेनिंग देऊन की ह्या भागातली माहिती इथली पण माहिती दिली आपण त्यांना. इथं 2 दिवसाचा ट्रेनिंग सेशन घेतला होता आपण पुण्यातील एक्सपर्ट बोलून. आणि त्यानंतर मग चंद्रपूरला पण त्यांना पाठवलं होतं की तिथल्या गाईडशी कोऑर्डिनेट करून की कसं आलेल्या पर्यटकांसंग कसं बोलायचं, कसं त्यांच्याशी वागायचं, कसं बोलायचं. हॉस्पिटॅलिटी जी काय असते ते हॉस्पिटॅलिटी. एक तरी बुकिंग झाली की नाही? हो झाली की. किती झाले? आता 2 बुकिंग झाले. कुठले पर्यटक आहेत? पुण्याचे. बरं. पुण्याचे पर्यटक आहे. काय काय इथं आपल्याकडे जंगलामध्ये? आपल्याला उल्प दिसतो, खोकड दिसतो, लांडगा दिसतो, कोल्हा दिसतो. हो. आणि निलगाय आहे, निलगाय, खोकड, परत काळवीट आहे. आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये माळढोक पण येतो सर. माळढोक पण आहे. आणि निलगाय, परत गोरपड पण आहे, ससा दिसतो, मोर आहे. तुम्ही बोरामणीच्या सफारीचा विचार करत असाल तर आजूबाजूला बरीचशी धार्मिक आणि पर्यटन स्थळी तुम्हाला पाहता येतील. इथून 15 किलोमीटरवर सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धेश्वर मंदिर आहे. ऐतिहासिक वारसा जपणारा भुईकोट किल्ला 17 किलोमीटरवर आहे. धर्मवीर संभाजी तलाव, ऐतिहासिक कंबर तलावही पर्यटकांना पाहता येईल. कुंडल सीमा, भीमा आणि सीना नद्यांच्या संगमाजवळचं संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरातही दर्शन घेता येईल. तर स्वामी समर्थांचं अक्कलकोटही इथूनच जवळ आहे. तुम्हालाही बोरामणी जंगल सफारीचा मस्त अनुभव घ्यायचा असेल तर नोंदणी करण्यासाठी grasslandsafari.org या अधिकृत संकेतस्थळावर नक्की भेट द्या. निसर्गाचा अनुभव कसा घ्यायचा, रात्रीच्या वेळेस निसर्ग कसा एक्सपिरियन्स करायचा, सोबतच काय काय गोष्टी ऑब्झर्व करायच्या, सोबतच जे काही प्राणी असतात तर त्यांचं रात्रीचं बिहेवियर काय असतं हे पाहता यावं म्हणून एक युनिक एक्सपिरियन्स. बिहेवियर वेगळं असतं रात्री? शक्यतो काय होतं की जे कार्निव्हर्स आहेत किंवा मांसाहारी जे प्राणी असतात तर त्यांची जी शिकार असते ते शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी होते. त्यामुळे त्यावेळेस त्यांचं बिहेवियर थोडंसं वेगळं असतं. आणि दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळेस काय होतं की शक्यतो प्राणी हे त्यावेळेस झाडांच्या खाली सावलीमध्ये रेस्ट करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस एक वेगळ्या प्रकारचं बिहेवियर म्हणजे जंगल एक वेगळ्या प्रकारे बिहेव करत असतं. आवाज सुद्धा खूप वेळा जे आपल्याला दिवसा माणसांच्या आवाजांसोबत जे आवाज मिक्स होऊन जातात आणि व्हॅनिश होतात ते आपल्याला रात्रीच्या वेळी एक युनिक. किती छान कॉन्सेप्ट आहे. मला कौतुक वाटलं वन विभागाचं, म्हणून आम्ही पुढाकार घेतला की एक चांगल्या पद्धतीचं इनिशिएटिव्ह आहे आणि त्याला महाराष्ट्राने बघायला हवं. आणि मी पर्यटकांना खात्रीने सांगतो की तुम्हाला जवळ आहे, पुण्यापासून 200-250 किलोमीटर अंतरावरती. पुन्हा धार्मिक पर्यटन स्थळ ऑब्व्हियसली आहेतच आहेत. पलीकडे अक्कलकोट आहे, इकडे पंढरपूर आहे, इकडे तुळजापूर आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबर हेही उत्तम पद्धतीचं पर्यटन तुम्हाला करता येतं. आणि त्याहून महत्वाचं काय की ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक जर शांतपणा तुम्हाला पाहिजे असेल, मी इथे आल्यापासून 15-20 मिनिट ह्या निसर्गालाच ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तो अजूनही मला तसं साधलेलं नाहीये, पण जेव्हा मी म्हणतो असं तर एक वेगळ्या प्रकारची शांतता तुम्हाला इथे निश्चितपणे मिळवता येऊ शकते. मेडिटेशन. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बोरामणी, सोलापूर.